नमस्कार. माझं नाव उत्कर्ष भोसले. काल रात्री साखरवाडी डंकीन वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली आहे. तर जिथं हल्ला झाला तो एरिया साखरवाडीपासून 3 किलोमीटर लांब डंकीन वस्ती म्हणून एरिया आहे. तर इथं शेळी ठार मारली रात्री बिबट्याने. हे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे रतन माकर आणि साधारणतः हा हल्ला 3-3:30च्या सुमारास रात्री झाला. पाटे पहाटे 3-3:30 कुत्री भुकत होती जोरात. तर रात्री अंधार असल्यामुळे काही उठले नाही, पण प्रत्यक्षदर्शी जे हे लोक आहेत, ज्या ह्या लेडीज आहेत त्या उठल्या, त्यांचा मुलगा उठला होता. तर त्याला त्या भिंतीमुळे ती शेळी उचलता आली नाही वरती, पण त्यांनी ते जनावर जे आहे ते बघितलं. तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावरती अंगावरती टिपके होते आणि तो बिबट्याच होता. बिबट्याच होता. कोण उठलं तर पाट हे तुम्ही उठला का? होत्या. तुम्हाला काय दिसलं उठले? शिर्डी मारलेली. बर, तिथंच होता बिबट्या. होता? असं पळाला का? बरं बरं. म्हणजे साधारणतः किती वाजता घटना घडली म्हणलं? 2:10 झाली. 2-10 झाली. म्हणजे आरडाओरडा झाला का? म्हणजे काय थोडं काय? आता आम्ही कशाला आरडू? नाही म्हणजे शेरडा ही कुत्री सगळी ओरडत होती की सगळ्यांनाच माहिती. बर, कालवा झाला. आरडाओरडा झाला, पण पुढे कोण गेलं नाही. आता हे दोघंच घरी होते. पण जेव्हा हे दोघं उठले तेव्हा त्यांनी ती शिर्डी तिथं टाकली आणि निघून गेला. सुरुवातीला तुम्हाला कशाचा आवाज आला? सुरुवातीला एकदम शिर्डीचा. शिरळीचा आवाज आला. बर, म्हणून गेलो आम्ही. गेला. हां, तर शिरळी ती बिरती शेरडापाशी होतं म्हणजे होता. आम्हाला बघितलं, बॅटरी होती ना, त्यामुळे ते हल्लं तिथून. बर, आणि भिंतीवर चढताना आम्ही स्पष्टच बघितलं. स्पष्ट बघितला. हा, कसा होता तो? असं पिवळा होता आणि काळे टिपके. काळे टिपके होते. त्याचे ऍक्च्युली जर पायाचे ठसे बघितले ना, हां, तर त्याच्यावरती अख्खा जसं वन विभाग सांगतोय की त्याच्यावरती पेनाचं निशाण ठेवून बघा की तुम्हाला त्या पेना एवढा जर बरोबर. ठसा असेल तर तो बिबटे आहे. बरोबर. आणि आता हे ओल्या जमिनीचं ठसं बघितलं त्याला नख पण आहेत पुढं. नका. तर ते 101% तो बिबट्याच आहे असे आमची सगळ्यांची नाही, पण खात्री. प्रथम दर्शन तुम्ही पाहिला म्हणताय, प्रत्यक्षदर्शी मग पाहिलं. बिबटे आहे हे खात्री झाली. हा, जाताना बघितलं ते actually जाताना बघितलं, आलेला तर शिर्डी धरल्यावर बरोबर आहे. बघितलं आम्ही ना. हां, जाताना बिबट्या बघितला. जाताना बघितलं. भिंतीवरून आला होता. भिंतीवरून चढताना भिंतीवरूनच गेला. भिंतीवरूनच गेला परत का? हो, ती काय दिसावं त्या पलीकडे. भिंतीच्या पलीकडे रक्त पडलं की रक्त ते आहे. तिथूनच गेला. भिंतीच्या पलीकडे पण त्याचे ठसे आहेत काय, जिथं ओली जमीन आहे तिथं ठसे उठले. या ठिकाणी जिथं शेळी पकडली त्या ठिकाणी सांडलेले रक्त बघा, बिबट्याचे ठसे पहा. बिबट्या इथून भिंतीवरून आला, भिंतीवरून.